एखादा रस्ता, छोटा पूल, मोठा पूल हा किमान 10 ते 15 वर्ष टिकेल या हिशोबाने तयार करण्यात येतो. मात्र पैठणमध्ये याच्या विपरीत सुरू आहे. कारण पैठणमध्ये अतिविकास सुरू आहे. पैठणमध्ये एखादा रस्ता, पूल, पेवर ब्लॉकचे काम हे वर्ष किंवा 1.5 वर्ष टिकेल या हिशोबाने तयार करण्यात येतात. याला कारण आहे तो म्हणजे पैठणमध्ये सुरू असलेला अतिविकास. 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष झाल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने रस्ता किंवा पूल तयार करण्यात येतो. याचं एक उदाहरण आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. आपण सध्या आलेलो आहोत तहसील रोड वरील जो भवानीनगर आणि कावसांकडे जाणारा जो रस्ता आहे या ठिकाणी हा एक छोटा पूल तयार करण्यात आलेला आहे. छोटा पुलावर एक क्रॉसिंग तयार करण्यात आलेली. 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी क्रॉसिंग तयार करण्यात आली होती आणि तयार करताना ती जी क्रॉसिंग होती त्याची एक्सपायरी डेट ही 6 महिन्याची ठेवण्यात आली होती. 6 महिन्याचीच ठेवण्यात आली होती आणि 6 महिने झाल्यानंतर हा जो क्रॉसिंग आहे याची खडी निघायला सुरुवात झाली, वाळू निघायला सुरुवात झाली आणि काही दिवसानंतर गज बाहेर यायला सुरुवात झाली आणि 6 महिन्याची एक्सपायरी डेट संपताच पुन्हा आता या ठिकाणी ही क्रॉसिंग तयार करण्यात आलेली आहे. आता या क्रॉसिंगची लाईफ म्हणजे एक्सपायरी डेट कधी आहे याचं काय बोर्ड वगैरे तर लावण्यात आलेला नाहीये. हा रस्ता कोणी तयार केला, नगरपालिकेने केला, सार्वजनिक बांधकाम विभागाने केला का कोणत्या निधीतून झाला याबद्दलही या ठिकाणी काहीच माहिती नाहीये. मात्र आता आपल्याला बघावं लागणार आहे हा जो रस्ता तयार करण्यात आलेला आहे, हा जो क्रॉसिंग तयार करण्यात आलेली आहे याची कालावधी म्हणजे लाईफ टाइम किती आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. तर अशा प्रकारे पैठणमध्ये अतिविकासाची कामे सुरू आहे. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड, पैठण.